काय पाहिजे आद्याला? हाय हॅलो नमस्कार, मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत ही स्वामी महाराजांचरणी प्रार्थना. आता हा व्हिडिओ डबल पोस्ट करण्याचं कारण एवढंच आहे की यूट्यूबचं काही समजत नाही. यूट्यूब कसं कधी तुमच्यासोबत वागेल आणि त्याचे कसे रूल्स चेंज होतील हे कोणीच सांगू शकत नाही. आता हा व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केलेला आणि जेव्हा चेकिंगला टाकतो तेव्हाच ते कॉपीराईट सांगत असतात. मग यावेळेस त्यांनी नाही सांगितलं आणि डायरेक्ट 24 आवर्सच्या नंतर, म्हणजे 24 आवर्स नाही पण संध्याकाळी 12च्या नंतर सांगितलं. 12च्या नंतर पण नाही, मी पहाटे उठून बघितलं तेव्हा कॉपीराईट स्ट्राईक दाखवला आहे. बापरे, हे कधी काय करतील खरंच सांगता येत नाही. यूट्यूबचं खरं स्ट्रगल, इतकं म्हणजे स्ट्रगल इज रिअल हे म्हणतो ना आपण, ते खरंच आहे. आता पुन्हा हाच व्हिडिओ मला खरंच एडिटही करायची इच्छा नव्हती, पण एवढं सगळं दिवसभराचं स्ट्रगल होतं म्हणून पुन्हा मग म्हटलं की करूयात. आता इथे मी काहीच आवाज घेतला नाही बाहेरचा. मे बी आता कशाचा आला आहे स्ट्राईक तेही कळलं नाही आहे, पण आता मी व्हॉइस ओव्हरच करते इथे. आणि असंही होतं ना, जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा मोबाईलमधून तो डिलीटही करतो, सगळ्या क्लिप्स डिलीट करतो, कारण की दुसरा स्पेस हवा असतो. देवाच्या कृपेने माझ्या म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये असं होतं की आपण जे डिलीट केलं आहे ते परमनंटली लगेच डिलीट होत नाही, रिस्टोअर करता येतं. माझ्या मोबाईलमध्ये तर तसा ऑप्शन आहे. आणि त्यानंतर मी ऑलरेडी क्लिप सगळ्या डिलीट केल्या त्या, पण परमनंटली डिलीट केल्या नव्हत्या आणि तो व्हिडिओ होता. त्यानंतर पुन्हा मी हा व्हिडिओ व्हॉइस ओव्हर करते आणि तुमच्यासमोर असा मांडते आहे. आपण कुठे गेलतो? आणि आम्हाला कुठे पण वाटाने मंदिर दिसेल ना तिथे जायचं असतं है ना. आई तिथे चल. छोटी छोटी आता गावाच्या ठिकाणी मंदिर दिसले का मायरा, तिथे चल आई मंदिरात चल. आणि निस्ती रडती हो, प्रत्येक मंदिरात तिला जायचं, प्रत्येक मंदिरात. आता नारायणपूरवरून आलोय, आता वाटाणीची गावं आहेत तिथे छोटी छोटी मंदिर असतात, तिथे पण चल आई. जबरदस्ती घरी आणली तरी रडती पोरगी. खूप आवडते आम्हाला मंदिरात जायला है ना. हो ना. जे बाप्पा केला तू, हे बघा नाटकी. आणि येताना जे माझ्या आवडीचं काम, इतके सारे भाजीपाला म्हणजे बसले होते विकायला. मग माझा काही मोह कुठेच आवरत नाही. भाजीपाला दिसला की मग कोथिंबीर, त्यानंतर भेंडी, त्यानंतर मेथीची भाजी. आणि आपण काय आणलं अजून? वॉटरमेलन. कोणाला आवडतं वॉटरमेलन? आईला. ऐकलं का? चला मग आता जेवण राहिलेत आमचे अजून बाकी. मायराचं जेवण राहिले आहे ना. जेवण म्हणलं की आम्हाला खूप सारा कंटाळा येतो जेवण करायचं म्हटलं की. आणि खूप गर्दी होती, गर्दी तर तशी असतेच, आणि तरी पण छान वाटतं, एक पॉझिटिव्ह. चला मग आता जेवण करतो. भाजीपाला काय आता निवडणार नाही आहे, कारण की आता खूप सारं लेट झालं आहे, 10 वाजलेत. जेवण करायचं आणि दुसरी जी काही कामं आहेत ती करून घेते. छान असं नारायणपूरचं दर्शन झालं. त्यानंतर घरी यायला आम्हाला चक्क 9:30 वाजले होते, कारण की मध्ये मध्ये असं थांबत आलं की वेळ होतो. जायला आणि यायला फार जास्त वेळ जात नाही. मीच जाताना सगळं स्वयंपाक वगैरे करून गेलते आणि सगळंच आवरून गेलते. आणि भाजी राहिली होती, मात्र मला नव्हतं माहिती की मला एवढा लेट होईल, आणि मग लेट झाल्याच्या नंतर पुन्हा सगळ्याच गोष्टींना लेट होईल. पण असू दे. त्यानंतर मग 10:22च्या टायमिंगला मग मी इथे नाही 10लाच मी भाजी वगैरे करून घेतली इथे. आणि त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी इथे मी तुम्हाला भेटते. आणि हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे. आमचं काय चाललंय? आईस क्यूब खेळतीये. हां, थंड नाही लागत तुला राजा? थंड नाही लागत? इतकी मग्न झाली ना ते आईस क्यूब खेळण्यात, आणि तिला फार जास्त आवडतं आईस क्यूब खेळायला. राडा करू नको हां. मायरा पसारा करू नको.
छान आहे दही. कसं आहे? छान आहे. आता इथे सगळी मॉर्निंगची कामं आवरली होती, दुपारची वेळ होती आणि त्यानंतर मग इथे कालचा जो भाजीपाला होता तो निवडण्यासाठी घेतला होता. कारण की मला असं बिलकुल मला असं म्हणजे असं दम नाही निघत की वाटतं बाबा कधी तो भाजीपाला नीट करेल आणि फ्रीजमध्ये ठेवेल. रात्रीच ठेवायचं माझ्या जीवावरती आलं पण एवढं सगळं निवडायलाही फार जास्त वेळ जातो आणि मला तर खूप जास्त वेळ लागतो. कारण की मी एक 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 बघून निवडून सगळं असं म्हणजे बारीकरित्या निवडून असतं माझं आणि त्यामुळे मला जास्त वेळच लागतो. हे 20 रुपये, ते 5 रुपये. पहिले पैसे दे दो ना. ओके. बापरे कधी व्हायची माझी भाजी निवडून. हा बोल. काय का कट्टी? का ग राजा? बोल ना माझ्याशी. ओके थँक्यू. काय खाते? वॉटरमेलन. छान आहे का? हो बोलायचं. आता तुम्हाला माझ्यातली एक गोष्ट सांगू जी की मी सुद्धा नोटीस करते माझ्या मते की कुठंही मला साधं थोडंसंही जरा बाहेर जायचं म्हटलं तर मला असं वाटतं की घरात काहीच कामं शिल्लक नाही राहिली पाहिजेत आणि ती सगळीच करून गेली पाहिजे. असं कुठं पॉसिबल होतं का हो? आपल्या बायकांचं तर नाही होत पण का एवढा आटापिटा म्हणजे मला असं होतं. तुम्हालाही माझ्यासोबत रिलेट करू शकता तुम्ही कारण की आपल्या बायकांना असंच होतं. मला तरी तसं वाटतंय कारण की ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टींसाठी खूप जास्त आपण कामामध्ये गुंतून जातो आणि आपल्याला वाटतं की नंतर आल्यावर पसारा किंवा राडा नको जाताना सगळं आवरून जावं ही आपली बायकांची मनस्थिती असते आणि माझंही तेच होतं. पण मी सांगू का आपण थोडं कुठेतरी ह्याला थोडाही ब्रेक लावला पाहिजे कारण की सगळ्याच गोष्टी वेळेवर होणं पॉसिबल नसतं. डेली लाईफमध्ये खूप काही गोष्टी असतात त्या राहून जातात. काय काय आद्या? नाही बाबू तुझ्या पोटात दुखतं ना. आईने सांगितलं आद्याला काही द्यायचं नाही. काय काय? शेव नको राजा. कुठे शेव? कुठे शेव? कुठे कुठे शेव माऊची? कुठे कुठे? फिनिश झाली माऊची शेव. नाही ग राजा काही खायचं नाही. तुझ्या पोटात दुखतं ना तुला. काय पाहिजे आद्याला? त्याच्या पोटात दुखते. तिच्या आईने सांगितलं की काही खायला देऊ नको आणि तिचं आल्यापासून झालं की माऊ आद्याला विचार काय पाहिजे खायला आणि मग मी विचारायचं आणि तिने सांगायचं मला काय पाहिजे ते खायला. तिला खूप वेळ झालं सांगते पण तिचं नाहीच आहे. किचनमध्ये येते माऊ आद्याला विचार ना काय पाहिजे मला विचार काय पाहिजे खायला. बापरे मलाच तिचं किवलोने चेहरा बघू वाटत नाही. चला मग तुम्हीही माझ्या मताशी सहमत असाल तर मला नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.